नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी 26 डिसेंबर 2022च्या। चला तर वळूया आजच्या पहिल्या घडामोडीकडे। पहिली घडामोड आहे राष्ट्रीय बातमी। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने CCEA 2023च्या हंगामासाठी कोपराच्या किमान आधारभूत किमतींना MSPS मंजुरी दिली आहे। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2023च्या हंगामासाठी कोपराच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली आहे। कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशी आणि नारळ उत्पादक प्रमुख राज्यांच्या मतांवर आधारित ही मान्यता आहे। बघूया पुढील बातमी। हिवाळी अधिवेशनात राज्यसभेची कार्यक्षमता 102% नोंदली गेली। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 102% कार्यक्षमता स्कोअरसह राज्यसभेचे कामकाज अचानक तहकूब करण्यात आले। राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखर यांचा दावा आहे की 13 बैठकांमध्ये 63 तास आणि 26 मिनिटांच्या संपूर्ण वाटप वेळेच्या विरुद्ध कार्यात्मक वेळ 64 तास 50 मिनिटे होती आणि उत्पादकता 102% होती। पुढील घडामोड आहे राज्याबद्दल। जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 3 नवीन योजनांची घोषणा केली। जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 3 नवीन योजनांची घोषणा केली। कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा सर्वांगीण विकास, महत्त्वाकांक्षी शहरे आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी आकांक्षी पंचायत या 3 योजनांची घोषणा करण्यात आली आहे। बघूया पुढील घडामोड आंतरराष्ट्रीयाबद्दल। स्पेनने नवीन ट्रान्सजेंडर कायदा मंजूर केला आहे। स्पॅनिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीशिवाय त्यांचे कायदेशीररित्या रेकॉर्ड केलेले लिंग बदलण्याची परवानगी देणारा एक उपाय मंजूर केला। केंद्र डाव्या आघाडी सरकारने तयार केलेल्या कायद्यानुसार 14 ते 16 वयोगटातील अल्पवयीन मुलांनी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक सोबत असणे आवश्यक आहे आणि 12 ते 13 वयोगटातील व्यक्तींना हलविण्यासाठी न्यायाधीशांच्या परवानगीची आवश्यकता असेल। पुढील घडामोड आहे अर्थव्यवस्थेबद्दल। NSEला सोशल स्टॉक एक्सचेंज स्थापन करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे। भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजपैकी एक भारतीय राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज NSEला एक स्वतंत्र विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज SSC स्थापन करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। क्रीडाबद्दल। सॅम करनने IPL लिलावात सर्वात महागडा क्रिकेटर बनला आहे। सॅम कुरनने सर्व विक्रम मोडले आणि इंडियन प्रीमियर लीग IPLच्या कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा क्रिकेटर बनला। सॅम कुरन हा 24 वर्षीय इंग्लिश क्रिकेटपटू आहे, ज्याला IPL लिलावाच्या पहिल्याच दिवशी पंजाब किंग्सने 18.5 कोटींना विकत घेतले होते। 2023च्या हंगामासाठी IPL लिलाव केरळमध्ये होत आहेत। बघूया पुढील घडामोड। बेथ मीडला BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बेथ मीडला 2022साठी BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे, कारण ती टुर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि युरो 2022 मधील सर्वोच्च स्कोरर होती। बेथ मीडने वेम्बली येथे अंतिम फेरीत जर्मनीचा पराभव करून इंग्लंडची पहिली प्रमुख महिला फुटबॉल ट्रॉफी जिंकली। BBC स्पोर्ट्सने पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी 27 वर्षीय बेन स्टोक्स आणि रॉनी ओ सुलिव्हन यांच्याशी स्पर्धा केली। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटही करा। बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।